अननोन फार्मर 1969 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तो प्लॉट तुम्ही बघू शकता की इथं दोन तुरीच्या वयच्या अंतर 15, 15, 29, 15, 1, 45, 15, 60, 15, 75 म्हणजे 7.5 फुटाचं हे याच्यामध्ये एकंदरीत अंतर आहे. आणि सोयाबीनची जर वाढ म्हटली तर कमी आहे यावर्षी. आपल्याला माहिती आहे की पावसाच्या कारणांमुळे किंवा इतर गोष्टींमुळे कुठं सोयाबीन खूप सारं वाढलं तर कुठं कमी वाढलं. सोयाबीन जर पाहिलं तर ही बुटकी व्हेरायटी आपल्याला दिसते. खालपासून याला शेंगा आहे, एकदम खोडापासून आपल्याला इथं शेंगा पाहायला मिळतात आणि थोडं मधात कमी जास्त हे सोयाबीन आहे. आता मेन महत्त्वाचं ह्या व्हिडिओ मागचं उद्देश असा आहे की आपण ह्या ज्या शेतामध्ये आलेलो आहे इथं पट्टा पद्धत लागवडीनं तुरीची लागवड केलेली आहे. तुम्ही बघू शकता की मगात एक उडदाचं तास आहे आणि सोयाबीनच्या म्हणजे जर असं विचार केला इकडून 7.5 आणि मधात त्यांनी 1.5 फूट अंतर ठेवलेलं आहे, म्हणजे इकडून 1.5 आणि इकडून 1.5. काही शेतकरी काय करतात की मधात अंतर सोडत नाही, इथंच तुरीची लागवड करतात. म्हणजे काय म्हणता येईल की 7.5 बाय 1.5 असं ते एकंदरीत अंतर होते. आता हे 2 ते 3 एकराचा हा प्लॉट आहे आणि संपूर्ण प्लॉटमध्ये अशीच लागवड यांनी केलेली आहे. तुरीची जर पेरणी म्हटलं तर ट्रॅक्टरपेक्षा त्यांनी हाताने लागवड केली आहे. तुम्ही बघू शकता की कुठं 1, कुठं 3, कुठं 2, कुठं 1, कुठं 2 अशी जे आपण मागे आपल्या प्लॉटमधले व्हिडिओ टाकले होते की ज्यामध्ये आपण हाताने लावून 2 आणि 1 2 आणि 1 असंच दाना त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता जर इकडे बघितलं तर याची शेंडे खुडणी अजून केलेली नाही आहे. आता यांनी शेंडे खुडणी करून घेणे गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण शेंडे खुडणी करतो तेव्हाच ही तूर चांगल्या पद्धतीने फुटेल. एकंदरीत आता हे 60 दिवसाचं तुरीचं पीक आहे, म्हणजे आता 60 दिवसाचं असेल हे. तर याची शेंडे खुडणी पहिली व्हायला पाहिजे होती, दुसरी व्हायला पाहिजे. आता जर तुमचीही अजून शेंडे खुडणी झाली नसेल तरी तुम्ही शेंडे खुडणी घेऊ शकता. काय होते आता तुम्ही इकडे बघू शकता की आता याला 4 शेंडे आहेत. आपण तुम्ही बघू शकता की 1, 2 आणि 3 आणि 4 हे जर 4 शेंडे इथं खुडले तर काय होईल की इथं याला 4-5, याला 4-5, याला 4-5, याला 4-5 आणि इथल्या झाडाला 4-5 म्हणजे असे पूर्ण 16 ते 20 म्हणजे अशी ही चांगली ग्रोथ होईल आणि इकडे सुद्धा येईल आणि पूर्ण इकडे सुद्धा येईल. हे या मागचं उद्देश होते. पहिली जर केली असती तर अजून याला चांगले ग्रोथ झालं असतं. म्हणजे हेच आता जे रोपटा आहे की नाही यालाच 15 ते 20 शेंडे असते. आणि ठीक आहे, आता आपला म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे इथं आता बरेच शेतकरी अशा पट्ट्या पद्धतीने लागवड करतात. त्यांचे काय अनुभव आहे, तुम्ही जर लावत असाल तर तुम्ही कमेंट करा. कारण आपला जो प्लॉट आहे आपण पूर्ण जास्त अंतर ठेवलेलं आहे. म्हणजे जर विचार केला तर हे इथपर्यंत 7.5 झालं, 9, 10.5 म्हणजे ही तूर आणि डायरेक्ट तिकडची तूर एवढं मोठं आपलं 10.5 फुटाचं अंतर आहे. आणि इथे कसं आहे की 7.5 बाय 3 म्हणजे असं 3 आणि ते 7.5 आणि लागवड जी केली आहे हातानं लागवड केलेली इथं आपल्याला पाहायला मिळते. ही कोरडवाहूची शेती आहे मित्रांनो, परंतु जमीन तुम्ही जर बघितली तर काळीशार जमीन आहे आणि तुम्ही बघू शकता की रोपटे छान पद्धतीने आहे. कुठंच असं जाणवत नाही की खराब झालेला आहे किंवा काय. प्लॉट तसा पाहिलं तर चांगला सेट आहे. सोयाबीनचं जर बघितलं आपण तर सोयाबीनमध्ये कुठंतरी आपल्याला तफावत दिसते, कारण एकंदरीत त्याची बुटकी वाढ किंवा इतर गोष्टी फारच कमी त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे टोंग्यापर्यंतसुद्धा आतमध्ये जर गेलं तर सोयाबीन आपल्याला पाहायला मिळते. आता पावसाचं वातावरण आहे, पाऊस पडून गेलेला आहे, आतमध्ये चिखल होईल म्हणून आपण आतमध्ये जाण्याचा काही प्रयत्न करत नाही. परंतु पूर्ण असा प्लॉट आहे हा. आणि जर तूर म्हटलं तर सद्य परिस्थितीमध्ये तूर चांगली सेट आहे, कारण ही हात लावून आहे, म्हणजे मजुरांनी हाताने लावलेली आहे तर ती चांगलीच असते इतर गोष्टींच्या तुलनेत. म्हणजे ट्रॅक्टरवर जर तुम्ही पेरणी करत असाल त्यापेक्षा अशी पेरणी कधीही चांगली असते. तुम्ही बघू शकता की पूर्ण शेतामध्ये मोकळं ही तूर आहे. आता पाऊसच्या आधारावर ही तूर आहे. तरी जर एकंदरीत बघितलं याची जर पहिली शेंडे खुडणी केली यांनी, आताच हे रोपटं माझ्या कंबरपर्यंत आहे. शेंडे खुडणी करावी, डबल दुसरी शेंडे खुडणी करावी, ही तूर एकदम चांगली ग्रोथ होईल मित्रांनो. पूर्ण इथनं 3-3.5 फूट आणि तिथनं 3-3.5 फूट म्हणजे याच्यामध्ये फवारण्या घेतानासुद्धा कठीण होईल अशी ही तूर
एकंदरीत इथं येऊ शकते. परंतु आता पुढचं म्हणजे खत व्यवस्थापन झालं, फवारण्या झालं आणि इतर गोष्टी यामध्ये घेणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही कशी लागवड करता सोयाबीन तुरीचा, तुमचा कसा प्लॉट आहे, कमेंटच्या माध्यमातून कळवा. तसं पाहिलं तर पूर्ण ही काळी जमीन आहे आणि काळ्या जमिनीमध्ये पीक चांगल्या पद्धतीने येते, असं एकंदरीत काहीतरी आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. चांगला प्लॉट आहे, दुरून दिसला, आपल्याला चांगलं वाटलं म्हणून आपण शेतामध्ये आलो आणि एकंदरीत परिस्थिती बघितली. एकदम छान आहे. भेटूया असंच नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.